Hello students, how are you? I am Vagmari sir. Today we are going to learn a very interesting lesson. Unit number 4, it means Tour 4, 4.4 Fantastic Shops. What is fantastic? Fantastic means funny shops. But before starting, we have to see some new words of this lesson. So we will see the new words and their meanings. I will translate the meanings into our mother tongue. Page number 95. On page number 95, we can see the new words and we will learn the meanings of the new words. The first word is right. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फॅन्टॅस्टिक शॉप नावाचा हा लेसन इथं बघणार आहोत. आणि या लेसनमध्ये फॅन्टॅस्टिक म्हणजे फनी, चमत्कारिक किंवा विलक्षण असे काही दुकान आहेत. तर त्या दुकानाची म्हणजे शॉप्सची आपण इथं माहिती घेणार आहोत. पण ते घेण्यापूर्वी बिफोर इट आपण काही या लेसनमध्ये आलेले इम्पॉर्टंट आणि न्यू वर्ड्स आहेत ते अगोदर अंडरस्टँड करू, म्हणजे आपणाला हा लेसन जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे त्याची अंडरस्टँडिंग होईल. तर पहिला आपला वर्ड आहे राईट, RIGHT राईट. तर हा राईट म्हणजे आपण उजवा किंवा डावा या अर्थाने म्हणजे लेफ्ट राईट असा घेतो, परंतु हेअर इट इज यूज्ड इन द सेन्स ऑफ एक्झॅक्टली. म्हणजे या ठिकाणी याचा मिनिंग काय, एक्झॅक्टली आहे, म्हणजे अगदीच अशा अर्थानं काय करायचं आपणाला इथे याचा मीनिंग घ्यायचा आहे. त्यानंतर आपला सेकंड वर्ड आहे क्युरिओस. क्युरिओस मीन्स स्मॉल इंटरेस्टिंग थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स. म्हणजे लहान आणि अतिशय इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजनात्मक अशी गोष्ट, एखादी वस्तू, त्याला काय म्हणावं आपण, क्युरिओस म्हणावं. आफ्टर दॅट अनब्रेकेबल. व्हॉट इज अनब्रेकेबल? अनब्रेकेबल मीन्स वन विच डज नॉट ब्रेक. म्हणजे अशी वस्तू की जे काय होत नाही, तुटत नाही, त्याला आपण काय म्हणतो, अनब्रेकेबल म्हणावं. त्यानंतर इथं आपल्याला सी वीड हा एक वर्ड आलेला आहे बघा. तर सी वीड म्हणजे अ प्लांट दॅट ग्रोज इन द सी. म्हणजे अशी वनस्पती जी समुद्रामध्ये काय होते, वाढते, त्याला काय म्हणायचं, सीवीड म्हणजे शेवाळ. त्यानं टेक युअर पीक. व्हॉट इज टेक युअर पीक? इट इज अ फ्रेज अँड द मीनिंग ऑफ दिस फ्रेज इज टेक एनिथिंग यू लाईक. म्हणजे ही फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड, अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड, म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा एक गट. जनरली आपण बघतो की एक इंडिपेंडेंट वर्ड असेल तर त्याचा मीनिंग आपण जे घेतो त्याच्यापेक्षा वेगळा मीनिंग फ्रेजचा असतो. जसं की इथं आहे टेक युअर पिक म्हणजे टेक एनिथिंग यू लाईक, जे तुम्हाला आवडतं ते घेणं म्हणजे टेक युअर पिक. त्यानंतर आता आपल्याला डिस्पेरेटली हा एक वर्ड इथं आलेला बघा. डिस्पेरेटली म्हणजे अ डिस्पेरेट पर्सन इज अ पर्सन हू नीड्स समथिंग व्हेरी मच. सपोज किंवा एक्झाम्पल आपण काही इथं दिलं बघा, आय डिस्परेटली नीड वॉट एव्हर यू वॉन्ट, दॅन मीन्स आय नीड व्हेरी मच. म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप एखाद्या गोष्टीची गरज असते, म्हणजे अतिशय गरज आहे, असं जेव्हा त्याची मेंटॅलिटी असेल तेव्हा तो कसा पर्सन असतो, डेस्परेटेड पर्सन किंवा डेस्परेटली असं पण म्हणू शकतो. देन त्याच्यानंतर लेटेस्ट. लेटेस्ट मीन्स न्यूएस्ट, नवीनतलं नवीन, म्हणजे एकदम नवीन जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो, लेटेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट, व्हेरी टेस्टी. म्हणजे इथं आपल्याला काय केलं बघा की जे न्यू वर्ड्स आलेले आहेत त्यांचं मीनिंग आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आणि हे जे मीनिंग्स आहेत तुम्ही पाठ करणं, त्याला रिसाईट करणं किंवा मेमराईज करणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण इंग्लिश टू इंग्लिश मीनिंग जर आपल्याला लक्षात असेल तर आपली वोकॅबलरी काय होते, इन्क्रीज होते. आणि आपल्याला लँग्वेज जी इंग्लिश आपली आहे ते जे लर्न करायचं आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या खूपच फास्ट आपण काय करू शकतो, लँग्वेज अचीव करू शकतो. देन न्यूट्रिशियस. न्यूट्रिशियस म्हणजे पौष्टिक किंवा पोषणमूल्य ज्या
घटकामध्ये असतात त्याला न्यूट्रिशियस म्हणतो आपण. आता याची व्याख्या काय डेफिनेशन काय केली आहे बघा. गुड फॉर युअर बॉडी अँड हेल्थ, समथिंग दॅट हेल्प्स युअर बॉडी टू ग्रो. म्हणजे अशी गोष्ट जी खातो आपण, जी आपल्या शरीराला, बॉडीला म्हणजेच आपल्या हेल्थला जी कशी असेल व आपल्या शरीराची वाढ करण्यासाठी महत्त्वाची असेल त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रिशियस म्हणतो. त्यानंतर आता आफ्टर दॅट ग्रीन्स. व्हॉट इज ग्रीन्स? ग्रीन्स मीन्स ग्रीन व्हेजिटेबल, म्हणजे आपण ज्या हिरव्या पालेभाज्या खातो त्यांच्यासाठी या लेसनमध्ये ग्रीन्स शब्द आलेला आहे, ग्रीन्स. देन एक्सक्लुझिव्हली. एक्सक्लुझिव्हली म्हणजे ओनली. ओनली जो वर्ड आहे आपण म्हणतो, ओनली म्हणजे फक्त, त्यासाठी एक्सक्लुझिव्हली हा वर्ड इथं आलेला आहे. देन स्टीप. स्टीप म्हणजे व्हेरी आहे, खूप अधिक, यासाठी स्टीप हा वर्ड इथं आलेला आहे. आता इथं बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं फ्रेज आलेली आहे पहा, ज्याचं नाव आहे क्लाउड नाईन. आता क्लाउड नाईन कशाला म्हणायचं? व्हॅन वन इज ऑन क्लाउड नाईन मीन्स वन इज व्हेरी हॅपी. जेव्हा एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती खूपच आनंदात आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण ही फ्रेज वापरू शकतो. लाईक ही इज ऑन क्लाउड नाईन, or she is on cloud 9, or they are on cloud 9 in this way. म्हणजे अशा प्रकारे आपण ही फ्रेज आपल्या रुटीनच्या किंवा रेग्युलर सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. देन टॉप माय क्लास. व्हॉट इज टॉप माय क्लास? गेट द हायेस्ट मार्क्स ऑर ग्रेड्स इन माय क्लास. म्हणजे एखाद्याला जर वर्गात खूप चांगल्या प्रकारचे मार्क्स किंवा मग ग्रेड्स मिळाले असतील त्याला काय म्हणू आपण? टॉप माय क्लास. म्हणजे त्यानं त्या वर्गामध्ये टॉप केलेला आहे, खूप तो चांगल्या प्रकारे हायेस्ट तिथं आलेला आहे. देन ब्रेव्ह हर्ट. व्हॉट इज ब्रेव्ह हर्ट? अ व्हेरी ब्रेव्ह पर्सन. म्हणजे खूपच धाडसी व्यक्ती असेल तर त्याला काय म्हणतो? अ ब्रेव्ह हर्ट पर्सन म्हणू शकतो आपण. तर तिथं त्याचा काय इथं काय त्याचे मिनिंग्स आहेत. तर इन दिस वे वी हॅव सीन सम मिनिंग्स ऑफ न्यू वर्ड्स. देन वी हॅव टू learn the lesson, that is 24 carrots. Let's start our lesson, students. 4.4 fantastic shops and 24 carrots. In this shop there is a rabbit who is selling carrot foods, and he is going to introduce himself, and also he is going to tell us about his shop. But before it we will see something interesting about his shop, about his nameplate. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता या ठिकाणी एक शॉप बघायचं आहे, एका रॅबिटचं आहे. पण ते बघण्यापूर्वी बिफोर इट आपण त्याच्या एक नेमप्लेट बघूया जी इंटरेस्टिंग आहे. बघा या ठिकाणी याचं जे नेमप्लेट आहे, ह्याच्या नेमप्लेटला यांनी काय केलं आहे, रॅबिटनं एक शायनिंग दिलेली आहे. आता असं का दिलं आहे आणि नाव बघा नेम कसं दिलेलं आहे, 24 कॅरेट्स. आता ॲज यू नो, तुम्हाला माहीत आहे की किंवा तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही विचारू शकता की सोनं जास्त गोल्ड, त्या गोल्डमध्ये एक दोन प्रकार असतात. एक 22 कॅरेट्स एक सोनं असतं, म्हणजे त्याला एक कॅरेट म्हणतात, आणि 24 कॅरेट म्हणतात. म्हणजे गोल्डमध्ये दोन काय असतात तर प्रकार असतात, टाईप्स असतात. 22 आणि 24 कॅरेट असं आहे त्याचं नाव. 24 कॅरेट म्हणजे सर्वात प्युअर गोल्ड आणि 22 म्हणजे त्यापेक्षा कमी प्युअर असलेलं. म्हणजे या ठिकाणी जे नेम त्यानं दिलेला आहे बघा, किती म्हणजे अतिशय कल्पकतेनं एक ज्याला आपण म्हणू शकतो इनोव्हेटिव्ह नेम ज्याला म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये तो काय करतो, काय सांगतो या नेम प्लेटमधून की त्याचे जे कॅरेट्स आहेत ते 24 कॅरेट गोल्डसारखे अतिशय प्युअर आहेत, म्हणजे हाय क्वालिटीचे आहेत. तर आता आपण बघूया नेमकं याच्या या शॉपमध्ये त्याचे कॅरेट्स कसे आहेत. तर ॲट द बिगिनिंग तू काय म्हणतो बघा, हाय आय एम सारस द ससा. I set up the shop because I love carrots. I just can't do without carrots. तो काय म्हणतो की हाय, म्हणजे सुरुवातीला आपण ॲड्रेसिंग करतोय कोणालाही किंवा बिफोर टॉकिंग ऑर बिफोर कम्युनिकेशन ऑर बिफोर कन्व्हर्सिंग वी यूज सच काइंड ऑफ वर्ड्स, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग एक्सेट्रा. म्हणजे आपण असे वर्ड्स काय करतो, यूज करतो. तर तू काय म्हणतो, हाय आय एम सारस द ससा. मी कोण आहे, ससा आहे. माझं नाव काय, सारस.
आणि मी काय केलं आहे, एक दुकान सुरू केलेलं आहे. कारण मला गाजरे काय खूप आवडतात आणि गाजरांशिवाय मी राहू शकत नाही. म्हणजे याला खूप गाजर काय आवडतात. म्हणूनच काय म्हणतो तो, आय लव्ह कॅरट्स. त्यानंतर बघा, वेलकम टू माय शॉप 24 कॅरट्स. वी हॅव 24 माउथ वॉटरिंग, डेलिशियस, न्यूट्रिशियस कॅरट बेस्ड फूड्स लोडेड विथ विटॅमिन ए, बी अँड सी. आणि तो काय म्हणतो बघा की माझ्या 24 कॅरट्स या दुकानामध्ये तुमचं स्वागत आहे, स्वागत असो. म्हणजे एक चांगला बिझनेसमॅन कोणता असतो, तो अगोदर कस्टमरला त्याच्या काय करतो, वेलकम करतो. आणि हा काय करतो, वेलकम करतो आहे आपलं. देन काय म्हणतो की वी हॅव 24 माउथ वॉटरिंग डिलिशियस. आणि माझ्या या दुकानामध्ये आमच्याकडं काय विटॅमिन ए, बी आणि सीनं खच्चून भरली, म्हणजे भरपूर असलेली विटॅमिन या ए आणि बी आणि सीचे. तोंडाला पाणी सुटायला लावणारे म्हणजे माउथ वॉटरिंग, स्वादिष्ट म्हणजे डेलिशियस आणि पौष्टिक म्हणजे न्यूट्रिशियस असे कॅरट्स म्हणजे गाजरापासून तयार केलेले अन्नपदार्थ आहेत. माय डिअरेस्ट विश इज टू मेक द होल वर्ल्ड ईट कॅरट. आणि तो काय म्हणतोय पुढे बघा, सर्व जगाला गाजर खाणारे करावे, ही माझी काय सर्वात प्रिय इच्छा. म्हणजे त्याची जर सर्वात डिअरेस्ट विश म्हणजे सर्वात मोठी जर विश कोणती असेल, सर्वात चांगली विश त्याची कोणती असेल, तर ती काय, टू मेक द होल वर्ल्ड ईट कॅरट. सगळ्या जगाला गाजर खाणारं करावं. आता काय म्हणतोय तो बघा, त्याचं रिझन तो देतोय खाली, म्हणजे कारण की हॅव यू एव्हर सीन अ रॅबिट वेअरिंग ग्लासेस? नो. तो काय म्हणतोय, तुम्ही एखाद्या सशाला चष्मा घातलेला पाहिला आहे का? नाही. आपण कधी पाहिलं आहे का? नाही पाहिलं. त्याचं बघा, दॅट्स बिकॉज वी ईट कॅरट्स अँड ग्रीन्स. इन माय केस मोर कॅरट्स दॅन ग्रीन्स. आणि तो काय म्हणतोय बघा की त्याचं कारणही तसंच आहे. काय म्हणे, काय आम्ही गाजर आणि हिरव्या पालेभाज्या खातो म्हणजे रॅबिट्स. आणि माझ्या बाबतीत म्हणजे ह्या सारस सशाच्या बाबतीत जर विचारायचं झालं, तर तो काय म्हणतो, मला हिरव्या पालेभाज्यापेक्षा काय आवडतं, अधिक गाजर खायला आवडतं. आणि इकडं बघा त्याचं शॉप्स आहेत बघा, छोटे छोटे सगळे शॉप्समध्ये. आपण एखाद्या स्वीट मार्टमध्ये गेलात किंवा मोठ्या मॉलमध्ये गेलात, अशा प्रकारचं आपण वेगळ्या डिशेसचं, फूडचं आपण अशा प्रकारचं शॉप बघतो. सेम टू सेम त्याचं हे शॉप आहे. आता इथं खाली पहा, काही त्याचे कस्टमर्स आहेत जे आपल्यासारखेच, जसं ह्युमन आपण एकमेकाला मार्केटमध्ये गेल्यानंतर स्वीटच्या काय करतो, वेगळ्या प्रकारचे फूड्स विचारतो सेलरला, तशा प्रकारे इथे विचारत आहेत. आता या ठिकाणी बघा, एक जण आहेत बघा, ते काय म्हणतात पहा, इज द कॅरट केक फ्रेश. म्हणजे काय म्हणतोय की हा जो कॅरट केक आहे तो काय फ्रेश आहे का? तर इथं तो सेलर काय म्हणतोय बघा दुकानाचा, जस्ट आउट ऑफ द अवन. म्हणजे आत्ताच, नुकतंच. अवन म्हणजे जे इलेक्ट्रिक भट्टी असते बा त्या ठिकाणी, ज्याला आपण लेटीवर चालणारी, ते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे फूड्स काय केले जातात, तयार केले जातात. तर त्याच्यामधूनच नुकतंच त्यातून काढलेलं आहे असं म्हणतो. म्हणजे याला काय म्हणायचं आहे की जे केक आहे तो कसा एकदम फ्रेश आहे. त्यानं तिकडे बघा, आता दुसरं काय ठिकाणी दिलेलं आहे, कॅन आय हॅव कोल्ड कॅरेट ज्यूस प्लीज. एक जण इथं आलेला आहे आणि तो काय म्हणतोय की मला थंड असा गाजराचा काय ज्यूस मिळेल का? तर इथं काय म्हणतोय बघा या ठिकाणी हा ज्यूस सेलर काय म्हणतोय की हेअर इज अ ग्लास ऑफ चिल्ड कॅरेट ज्यूस. म्हणजे नुसतंच थंड नाही, तर अतिशय थंड आहे असा, म्हणजे ते देखील कसं आहे, एकदम फ्रेश आहे. त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी, आय विल हॅव अ डझन कॅरट केक्स अँड अ बॉक्स ऑफ कॅरट हलवा. हाऊ मच वूड दॅट बी. तर एक जण इथं आलेला बघा या ठिकाणी आणि तो काय म्हणतोय की मला काय हवं आहे, 1 डझन कॅरट केक हवेत. ओके. आणि या ठिकाणी बघू शकता की कॅरटचा त्याला हलवा हवा आहे. आय विल हॅव अ डझन कॅरट केक्स अँड अ बॉक्स ऑफ कॅरट हलवा. हाऊ मच वूड दॅट बी. तो काय म्हणतोय की मला 1 डझन काय आहे, कॅरेटचे केक्स आणि 1 बॉक्स हवा आहे कॅरेटच्या हलव्याचा. तर तो म्हणतोय की याची काय प्राईस असेल? तर हा काय म्हणतोय बघा की दॅट विल बी, एवढी किंमत असेल. म्हणजे आपल्याला एखादी जर प्राईस विचारायची असेल, इफ यू वॉन्ट टू आस्क प्राईस ऑफ समथिंग, यू कॅन यूज द सेंटेन्स हाऊ मच वूड दॅट बी अँड द सेलर विल टेल यू ऑर अस दॅट विल बी वॉट एव्हर द प्राईस. ओके. देन वी कॅन सी हिअर, डू यू हॅव डेली कॅरट्स. ओके. म्हणजे इथे एक लेडीज आहेत बघा रॅबिटमध्ये,
आणि ते काय विचारत आहेत की तुमच्याकडं डेली कॅरेट्स आहेत का. ओके, डेली कॅरेट्स आहेत का. तर इथं काय म्हणतो बघा हा, सॉरी मॅडम, म्हणजे हा म्हणतो बघा सॉरी मॅडम वी गेट देम ओनली इन द विंटर मंथ, म्हणजे क्षमा करावं मॅडम की आमच्याकडं फक्त डेली कॅरेट्स केव्हा अवेलेबल असतात, फक्त विंटर मंथ म्हणजे हिवाळ्याच्या महिन्यामध्ये असतात. ओके, आणि अशा पद्धतीने बघा या ठिकाणी आपण हे शॉप बघू शकतो. आणि इथं या शॉपचं काय दिलेलं आहे तर आपणाला 24 कॅरेटचं एक ॲड्रेस दिला आहे बघा. म्हणजे ॲड्रेसमध्ये देखील खूप साऱ्या थिंग्स आहेत ज्या आपण थोडं समजून घ्यायला पाहिजेत. या ठिकाणी एक सिम्बॉल आहे बघा, जो आपण गुगल मॅपमध्ये पाहतो. वी कॅन सी द symbol in Google Maps. Okay, then the address is 24 carats under the banyan tree on Sase Farm, Green Valley, Western Ghats, and this is the shop of Saras Sasa. Now we will see the next shop of fish, and that is Jamie Jellyfish Underwater Marine Curo Shop. What is the meaning of this shop? You can understand this. I will tell you. Jamie Jellyfish is the name of the fish. Underwater means पाण्याच्या खाली. मरीन म्हणजे सागरी. क्युरो, क्युरो म्हणजे रेअर थिंग्स जे असतात, दुर्मिळ अशा वस्तूंचं शॉप, त्याला क्युरो शॉप म्हणतात. तर आता आपण बघू या ठिकाणी जेमी जेलीफिश जे आहे, हा जो आहे ही जी जेमी जेलीफिश आहे हे नेमकं काय सेलिंग करत आहे, कशा प्रकारचे ज्याकडं थिंग्स आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, तर आपण इथं बघूया. आय एम अ जेमी जेलीफिश. आय लिव्ह राईट ॲट द बॉटम ऑफ दिस कोराल रीफ. ओके, आता इथं जेमी जेलीफिश काय म्हणते बघा की मी जेमी जेलीफिश आहे. आणि म्हणजे जेलीफिश कशी असते बघा, छत्रीच्या आकाराचं थोडंसं ट्रान्सपरंट असते जेलीफिश. ओके, आणि मग ती काय म्हणते बघा, मी प्रवाळ खडकाच्या थेट तळाशी राहते. प्रवाळ खडक म्हणजे कोराल रीफ. कोराल रीफ म्हणजे इथं काय म्हणलं बघा, प्रवाळ खडक. प्रवाळ खडक एक प्रकारचे काय असतात तर समुद्राच्या एकदम सी बेडच्या ठिकाणी क्षारामुळे तयार होणारे जीव ॲनिमल्स असतात, त्यांना काय म्हणतात, कोराल रीफ म्हणतात. ओके, देन माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप, or you could say my shop is at the front of my house, and both are very very beautiful. आता त्यानं काय म्हणते बा जेमी जेलीफिश काय म्हणतो की माझं जे घर आहे ते कुठे आहे बघा, माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप. हे जे तुम्ही दुकान बघताय तर या दुकानाच्या अगदी पाठीमागं काय आहे तर माझं घर आहे. किंवा असं तुम्ही म्हणू शकता की माझं दुकान हे काय माझ्या घराच्या समोर आहे. म्हणजे इथं फ्रंट ऑफ एक फ्रेज आलेली आहे बघा, म्हणजे च्या समोर असं म्हणायचं असेल तर द फ्रंट ऑफ आपण यूज करू शकतो. देन अँड बोथ आर व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि माझं दुकान आणि माझं हाऊस हे कसं आहे, दोन्ही खूप सुंदर आहे असं म्हणते बघा. कॅन यू सी अराउंड यू, जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोराल्स, द कलरफुल सी वीड्स अँड शेल्स. आता काय म्हणते बघा की तुमच्या सभोवती तुम्हाला काही दिसते का. हो, तर त्या सुंदर प्रवाळांकडे, रंगबेरंगी समुद्र, शेवाळांकडे आणि शिंपल्यांकडे नुसती नजर टाका बघा. आणि मोस्ट ऑफ द डीप सी फिश कम टू मी फॉर क्युरियस टू डेकोरेट देअर होम्स, ज्वेल्स फॉर देमसेल्व्स अँड टॉईज फॉर देअर चिल्ड्रन. कम इनसाइड अँड टेक अ लुक. आणि काय म्हणते जेमी जेलीफिश बघा, जेमी जेलीफिश की खोल समुद्रातील मासे आणि त्यांची घरे सजवण्याकरिता दुर्मिळ अशा मौल्यवान वस्तूंसाठी माझ्याकडे येतात. आणि त्यांच्या स्वतःसाठी रत्ने आणि त्यांच्या मुलांसाठी देखील, जसं आपण ह्युमन आपल्या डॉटर किंवा सनसाठी येतात, काय करतात, शॉपिंग करतात, तशाच प्रकारे हे मासे देखील त्यांच्या स्वतःसाठी रत्ने आणि त्यांच्या मुलांसाठी खेळणी घ्यायला येतात. आणि आता तुम्ही आत या आणि थोडंसं नजर टाका माझ्या दुकानावर, असं काय कोण म्हणते, जेमी जेलीफिश म्हणते बघा. त्यानंतर इथं आपण बघू शकतो, वी कॅन सी द हाऊ इज द शॉप. देन सम कस्टमर आर देअर अँड दे आर inquiring about the things, and there are communication between them. So we can see here, can I have a coral paperweight. आता इथं बघा या ठिकाणी फिश आलेला आहे आणि ते काय म्हणतोय की
कॅन आय हॅव अ कोराल पेपर वेट प्लीज. आता कोराल म्हणजे थोडक्यात त्या प्रवाळापासून तयार होणारं जे पेपर वेट असतं ते तुमच्याकडं आहे का, असं तो म्हणतोय. आता पेपर वेट म्हणजे काय, जेव्हा आपल्याकडे पेपर्स असतात खूप सारे आणि मग ते हवेमुळे उडून जाऊन येत म्हणून आपल्याकडे जसं एक पेपर वेट असतं जे काचचं असतं, ग्लासचं असतं ज्याला आपण म्हणतो, आणि मग ते ठेवल्यानंतर काय होत नाहीत तर पेपर उडत नाहीत. तशाच प्रकारचं पेपर वेट हे प्रवाळापासून काय इथं आहे. आणि ते पेपर वेट काय बघा इथे दाखवले बघायच्या हँडमध्ये या जेमी जेलीफिशच्या. तर ते हे मागत आहे फिश. तर हे जेमी जेलीफिश काय म्हणते बघा, जेमी जेलीफिश सर्टनली हेअर इज अ नाईस लिटल वन अँड इट्स अनब्रेकेबल. हो निश्चितच आमच्याकडे छान असं एक छोटंसं काय आहे पेपर वेट आहे आणि ते कसं आहे इट्स अनब्रेकेबल म्हणजे न तुटणारं. ओके. आता याच्यानंतर बघा त्या ठिकाणी दुसरं आपण बघू शकतो की वूड यू हॅपन टू हॅव पॉटेड सीवीड. आता सीवीड म्हणजे काय हो तर शेवाळ. या ठिकाणी एक फिश आलेलं बघा आणि फिश नाही आहे तर तो खेकडा आहे बघा या ठिकाणी. तो काय म्हणतोय वूड यू हॅपन टू हॅव पॉटेड सीवीड म्हणजे तुमच्याकडं कुंडीमध्ये ठेवलेलं एखादं शेवाळ आहे का. तर तो काय म्हणतो ओ वी हॅव अ लार्ज व्हरायटी टेक युअर पीक. तो काय म्हणतोय की आमच्याकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत असे सीवीड्स आहेत आणि जे तुम्हाला आवडतात ते घ्या. म्हणजे टेक युअर पीकचं आपण ह्या फ्रेजचं मिनिंग बघितलेलं होतं. टेक युअर पीक म्हणजे टेक युअर लाईक म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेणं. त्यानं याच्यानंतर आता आपण बघूया की इथं काही ऑक्टोपस वगैरे आहेत बघा. तर ते जेमी जेली फिशकडे आलेले आहेत काय घेण्यासाठी. तर या ठिकाणी एक ऑक्टोपस आहे ते काय घेते बघू. कॅन आय ट्राय दिस पिंक शेल ब्रासलेट. ब्रासलेट म्हणजे आपण आपल्या मनगटामध्ये जे ज्वेल्स वापरतो त्याला आपण ब्रासलेट म्हणतो. त्यात यस मिस ऑक्टोपस आय कॅन इव्हन गिव्ह यू अ सेट ऑफ 4. हे काय म्हणते की हो आम्ही तुम्हाला एक ब्रासलेट देऊ शकतो. एवढंच काय पण आय कॅन इव्हन गिव्ह यू अ सेट ऑफ 4 असे 4 ब्रासलेटचं सेट देखील आहे म्हणजे संच आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक टॉर्टोइज आलेला बघा आणि तो काय म्हणतोय की लुक आय डेसेपरेटली नीड अॅन एअर प्रूफ वॉच आय हॅव टू गो अशोर टुमारो. मला एक काय मी का एअर प्रूफ वॉच जसं वॉटरप्रूफ वॉच आपण ह्युमन्स वापरतो तसं इथं थोडंसं ॲपोजिट दाखवलं आहे किंवा एक टॉर्टॉईजला एअर प्रूफ म्हणजे हवेपासून संरक्षण होणारं वॉच पाहिजे. आणि तो काय म्हणतो की जर नाही मला भेटलं तर मी कुठे जाईन उद्या अशोर म्हणजे किनाऱ्यावर जाईन आणि आय हॅव टू गो किंवा त्याला किनाऱ्यावर जायचं आहे. तर या ठिकाणी पहा हॅव अ लुक ॲट धिस इट्स द लेटेस्ट डिजिटल वन. तर तो काय म्हणतोय की हे बघा तुमच्यासाठी लागणारं एक इयरप्रूफ वॉच इथे आहे आणि इट इज द लेटेस्ट डिजिटल वन. आणि एक आत्ताच नुकतंच न्यूएस्ट आलेलं हे काय एक वॉच आहे. ओके. तर यानंतर इथं आपण बघू शकता की इथं काय आहे तर या जेमी जेलीफिशचा काय आहे ॲड्रेस दिलेला आहे बघा या ठिकाणी. परत कोणता आहे A1 कोराल रीफ डीप ब्लू सी नियर ओशन आयलँड्स. ओके. तर इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द 2 shops. First is 24 carats and second is Jamie jellyfish. In the next video we will see the Granny Gunabai's dream shop and the pointers. So keep watching and study regularly. Stay home, stay safe. Thank you.